हॉलो सर्क्युलर कॉलम. कॉलम कसा आहे? तो हॉलो सर्क्युलर कॉलम आहे. तो हॉलो सर्क्युलर कॉलम म्हटल्यावर या पद्धतीने दाखवून द्यायचा. इथपर्यंत काही डाऊट नाही कोणाला? हॉलो सर्क्युलर कॉलम. टू एंड हिंज. हा कॉलम जर का आहे वरून बघितला असा दिसतोय, याचे दोघं एंड हिंज आहे. हा एंड हिंज आहे आणि याला हिंजला हिंज म्हणतोय आपण. बरं, पुढे ठीक आहे. तो कुठे गेला? टू एंड हिंज. 10 किलोन्यूटन ॲक्सियल लोड. याच्यावरती लोड किती येतोय? या कॉलमवरती जो लोड येतोय तो P = 10 किलोन्यूटन आहे. ॲक्सियल लोड आहे, ॲक्च्युअल लोड आहे, बरोबर का? बरं. इफ आउटर डायमीटर ऑफ कॉलम इज 60 mm. आउटर डायमीटर किती त्याचा? 60 mm. तो आउटर डायमीटर जो आहे हा वाला इथून तर इथवरचा हा आउटर डायमीटर आहे 60 mm. ओके का सगळ्यांना? ठीक आहे. तो याला आपण कॅपिटल D बोलून देतो आउटर डायमीटरला, आणि इनर डायमीटर जो असतो त्याला आपण छोटा d बोलतो. ठीक आहे, वाचूया. तो आउटर डायमीटर 60 mm आहे. कॉलम इज 6 मीटर लॉंग. तो कॉलमची जी लांबी आता बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा दोघं एंड हिंज असतात, दोघं एंड जेव्हा हिंज असतात तेव्हा त्याची ॲक्च्युअल लांबी जी असते ती इफेक्टिव्ह लांबीच्या बरोबर असते. आता यांनी काय म्हणले, किती लांबी म्हणले बघा ना. लांबी बोलतोय हा 6 मीटर. हा 6 मीटर बोलतोय, तो 6 मीटर लिहून घेतली. ओके. आता पुढे जर आपण गेलो तो थिकनेस ऑफ द कॉलम, द कॉलम 6 मीटर. नंतर काय म्हणतात? डिटरमाइन द इनर डायमीटर ऑफ कॉलम. तुम्हाला म्हणतात की हा छोटा डी काढा. तुम्ही काय म्हणताय? छोटा डी काढा. याला बोलतो आपण इनर डायमीटर. काय म्हणतो आपण याला? तो इनर डायमीटर काढायचा आहे. ओके, पुढे जाऊ मग आता. फॅक्टर ऑफ सेफ्टी दिले तुम्हाला 2. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती दिलं आहे? 2. आणि पुढे काय म्हणताय की ईची व्हॅल्यू 80 GPa घ्या. किती घ्या? 80. तो E = 80 GPa. चालेल का? बरं. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या लक्षामध्ये येईल की एवढा हा डेटा दिलेला आहे आणि छोटा डायमीटर काढायचा आहे. बघा बाळांनो, उदाहरणाला व्यवस्थित बघा. मी तुम्हाला मागेही बोललो की उदाहरणामध्ये किलो न्यूटन आणि मीटर असेल ना फक्त, तर काही टेन्शन नाही आपल्याला. म्हणजे बघा अशा 3 गोष्टी सापडत आहेत तुम्हाला. किलो न्यूटनमध्ये, मीटरमध्ये आहे, किंवा GPA किंवा कशात आहे? GPA. या 3 गोष्टीमध्ये जर तुम्हाला सापडले ते, तर तुम्हाला बदलाव करायची गरज नाही. GPA, किलो न्यूटन आणि मीटरमध्ये. पण यांच्यापैकी जर समजा एकही घटना, म्हणजे जसं की न्यूटन सापडला किंवा MM येऊन गेला, किंवा समजा याचा काहीतरी वेगळा आला किंवा न्यूटन पर MM² आला, या तिघांपैकी कुठलं बी जर का एक दिसलं तर तुम्हाला सगळे किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये करावं लागेल, मीटरचं तुम्हाला MM करावं लागेल. आलं का? तो याच्यापैकी एक जरी आला तरी अख्खी न्यूटन आणि MM न्यावे लागतात. तर तुम्ही उदाहरणाला बघा, इथं डायमीटर MM दिलेलं आहे. तो आता किलो न्यूटनचं करा न्यूटनमध्ये, मीटरचं करा MM, आणि GPA असेल तर त्याला 10³ ने मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा? GPA. गोपाल पवार GPA म्हणल्यावर काय कळाल का? तो या पद्धतीने विषय करता येईल. बघा तो 10³ मग आता मी काय करतो? फॉर्म्युला वापरतो. फॉर्म्युला वापरण्याच्या अगोदर बघा, यांनी ॲक्सियल लोड किती दिले तुम्हाला? 10. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी किती दिला आहे? 2. याचा अर्थ तुम्हाला लोड वाढवून घ्यावा लागेल. हा लोड किती आहे? 2. पण तुम्हाला सेफ्टी पण द्यायची ना. मग आपण डिझाईन करतोय ना, तर तुम्ही जर 10चा लोड लावताय आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 देतोय, म्हणजे आपण असं मानतोय की वरून लोड 20चा लागतोय. कितीचा? तर मग आपण काय म्हणणार? बकलिंग लोड = ॲक्सियल लोड इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी करून घेतो मी. मग ॲक्सियल लोडवरून किती वाढवणार? 10. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी किती? 2. तो 20 किलो न्यूटन झाला ना तो. आणि 20 किलो न्यूटन नको, आता मला न्यूटनमध्ये न्यायचं आहे. 20 × 10³ न्यूटन. हा झाला आपला बकलिंग लोड युलरचा. ओके का तुम्हाला? नाही समजलं? तो ॲक्सियल लोड आहे ना, फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 ने मल्टिप्लाय करा. किती झाला तो? 20 झाला. 10 × 20 किलो न्यूटन, म्हणजे न्यूटनमध्ये न्यावा लागेल. विषय झालेला आहे. मग आता कसं करावं लागेल बघा. आपल्याकडे Pचा फॉर्म्युला आहे. PE काय फॉर्म्युला असतो? π² EI मिनिमम डिवाइड बाय LE² आता तुम्ही वेगवेगळे विषय करून बघा. तुम्हाला मी अगोदर बोलू, डायमीटर MM आला म्हणजे सगळे मीटरचं करा MM, किलो न्यूटनचं करा न्यूटनमध्ये. मग बघा तुम्हाला LE 6 मीटर दिला आहे. तो 6 मीटरचा अर्थ असा होतो 6 × 10³ mm. झाला का MM? मीटर नको, तुम्हाला कशात न्यावं लागेल त्याला? MM. तो लांबी झाली माझ्याकडे. बघा ना, तुम्हाला जे गोष्ट दिलेली आहेत ते बघा. PE दिला होता तुम्हाला. काय दिला PE? 20 × 10³ π² तर आपल्याला टाकता येतो. E किती दिला आहे बघा? E दिला आहे 80 GPa. तो GPAचा अर्थ होतो किलो न्यूटन होतं ते. तो GPA आहे ना. तुम्हाला काय करायला पाहिजे माहिती आहे? तुम्हाला 80 × 10³ न्यूटन पर MM² या पद्धतीने करावं लागेल. मग टाकू आपण आता बघा. π² झाला
किती होता तो 80 इंटू 10⁻³ इंटू आय मिनिमम काढायचा. आता बघा हा हॉलो सर्क्युलर आहे, याच्या एक्स ॲक्सिसच्या अबाउट किंवा वाय ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा सेम राहतो. पण हॉलोचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांगितला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, π/64 कॅपिटल d² मायनस छोटा डीचा स्क्वेअर डिवाइड बाय एलीचा वर्ग. तो एलीचा वर्ग म्हटल्यावरती एलीचा वर्ग किती 6 इंटू 10⁻³ 6 इंटू 10⁻³ त्याचा काय करायचं तुम्हाला स्क्वेअर. हे बघा आता इथं डी जो आहे तो डीची व्हॅल्यू आपण जर टाकली, समजा नवीन करून दाखवतो 20 इंटू 10⁻³ पायचा स्क्वेअर इंटू 80 इंटू 10⁻³ इंटू π/64 इंटू कॅपिटल डीचा स्क्वेअर मायनस छोटा डी. कॅपिटल डी किती आता बघा 60 आहे. तो आता परत हे करण्यापेक्षा 60 टाकून घेतो, 60चा वर्ग मायनस छोटा डीचा स्क्वेअर डिवाइड बाय 6 इंटू 10⁻³ त्याचा काय करायचा वर्ग. मग आता आपण करून या ना. आता आपण हे सगळं जर टाकलं तर डायरेक्ट आपल्याला काय भेटून जाईल छोटा डी. तो त्यासाठी मला आता कॅल्क्युलेटरमध्ये जावं लागेल. मोबाईलला चार्जिंग किती 5%. ठीक आहे. तो बघा आता आपण कसं करणार 20 ना 20 इंटू 10⁻³ तो बघा ऑन केला 20 इंटू 10⁻³ 20 इंटू 10⁻³ पुढे जाऊया. अल्फा इक्वल पुढे काय याचं टाका. ठीक आहे. आता π² आहे तो शिफ्ट पाय त्याचा स्क्वेअर. ओके π² इंटू 80 इंटू 10⁻³ इंटू 80 इंटू 10⁻³ वरती पण बघून घ्यायला पाहिजे 80 इंटू 10⁻³ पुढे गेलो इंटू करूया π/64 करायचा आहे. तर डबा शिफ्ट पाय बाय 64 π/64 पुढे जाऊया इंटू किती आहे 60चा वर्ग मायनस डीचा स्क्वेअर ना, तो ब्रॅकेटमध्ये जातो, इकडून ब्रॅकेट मध्ये शिरलो काय आहे 60चा स्क्वेअर मायनस अल्फा एक्स येतो बाळांनो. डी म्हणजे मला माहिती नाही, अल्फा एक्सचा स्क्वेअर. ओके खाली या. जास्त दिमाग लावायची गरज नाही आहे, त्याच्या आवड नाही आहे, ते हळूहळू सांगतोय म्हणून. इकडून तिकडून ब्रॅकेट टाकायचं, आतमध्ये शिरायचं. किती आहे 6 इंटू 10⁻³ मिनिंग होतो 6000. नाही तर जसं दिसतंय तसं टाका 6 इंटू 10⁻³ आणि याच्या बाहेर जायला गेलो आपण, याचा काय करून टाकला आपण स्क्वेअर झालं. तो आता जेव्हा तुम्ही असं टाकताय तो तुम्हाला शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल हे 4 बटणं दाबायचे आहेत. आणि एवढं मोठं उदाहरण सोडवण्यासाठी त्याला खूप जास्त टाईम लागतो. तो त्यासाठी आपण थोडासा वेट करायचा. तुम्हाला डायरेक्टली डी भेटून जाईल, आपलं गणित सॉल्व होऊन जाईल. ओके कारण ते स्क्वेअर बिअर करावं लागतं तेवढं सगळं, त्यासाठी थोडासा टाईम लागून जातो. तो आपलं एक्झाम्पल जे आहे इथं टाकताना ठीक आहे तो d⁻⁴ आहे, इथं आपल्याला d⁻⁴ करून घ्यायला पाहिजे, तेव्हा जाऊन ते आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर ठीक आहे. तो आपण आता एकदा टाकून बघू. तो आपण आता काय करणार याला सॉल्व करूया. 20 इंटू 10⁻³ अल्फा इक्वल π² इंटू 80 इंटू 10⁻³ इंटू π/64 इंटू 60² कॅपिटल डी स्क्वेअर 60² नाही सर 6⁻⁴ ना, तो 60⁻⁴ मायनस अल्फा x⁻⁴. ओके पुढे घेऊ आपण. आता पुढे गेल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर याच्या इथं काय आहे, इथं आहे आपल्याकडे 6 इंटू 10⁻³ आणि त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. ओके बघून घेऊ एकदा व्यवस्थित. ओके तो शिफ्ट सॉल्व घेऊ शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तो सुरुवातीला आपण जेव्हा कॅल्क्युलेटरमध्ये टाकला आपल्याकडून मिस्टेक झाली तर स्क्वेअर केला आपण, पण त्याच्यानंतर 10⁻⁴ जरी आपण कॅल्क्युलेटरमध्ये टाकला तरी याचा आन्सर जे आहे याला खूप जास्त वेळ लागतो आहे आणि कॅल्क्युलेटर त्याला सॉल्व करू शकत नाही. तो आपल्याकडे ऑप्शन काय बरं का, आता आपण आपल्या बेसिक नॉलेज जाऊ. आता तो आपण काय करणार आहे, हे जे टर्म्स आहेत जो डिवाइडला आहे याला आपण मल्टिप्लायला पाठवून देऊया, जे की काय होणार आहे बरं का बघा. ते होणार 20 इंटू 10⁻³ केला इंटू इकडे जर गेलो आपण तो येतोय किती, हा बघा हा ब्रॅकेटमध्ये तो डिवाइडला असणार, मी मल्टिप्लायला करतो 6 इंटू 10⁻³
आणि त्याचं मला काय करायचं आहे, त्याचं मला करायचं आहे स्क्वेअर. तर या पद्धतीने ही टर्म इकडे जाईल. हे आन्सर किती येते, हे एवढं आन्सर येते. ओके, दुसरं आपल्याकडे काय लॉजिक आहे आता, हे जे पण आन्सर आणलेलं आहे याला आपण डिवाइड करायला पाहिजे. पाय स्क्वेअर 80 10⁻³ हे सगळ्या टर्म आपण आता डिवाइडला पाठवून घेऊया. सो जे आन्सर आले त्याला डिवाइड बाय मी करतो, डिवाइड बाय इकडून तिकडून ब्रॅकेट टाकूया. मध्ये काय आन्सर येणार बघा, पायचा स्क्वेअर तो पाय स्क्वेअर इंटू हे बघा हे पाय स्क्वेअर करतो. ओके, इंटू काय आपल्याकडे इंटू 80 इंटू 10⁻³ तो 10⁻³ नंतर पुढे काय इंटू पाय बाय 4 तो पाय बाय 64 पाय बाय 64. एवढं जे आहेत एवढीपर्यंत आपण आता डिवाइडला पाठवून देऊ. तर एवढं जर डिवाइडला पाठवलं आपण त्याचं आन्सर जे येते ते एवढं येते. आपण ENG करून टाकू. याचं अंतर येते जवळजवळ डी बघा 18.57. ठीक आहे, 18.57 आपण 58 करून टाकू. 18.58 किंवा 576 येते बघा. 18.576 राहू देतो, 577 इंटू 10⁻6 10⁻6 एवढं आन्सर येतं आहे आपलं. ठीक आहे, तो आणि आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हे आन्सर कशाचं आहे, हे जे आन्सर मी आणलेलं आहे हे आन्सर आहे 60⁻4 मायनस D⁻4 याचा आन्सर आहे. तरी देखील कॅल्क्युलेटर आपल्याला द्यायला थोडंसं प्रॉब्लेम करेल. मग आपण एक काम करूया, D⁻4ला अलीकडे पाठवू आणि ही टर्म इकडे पाठवूया. मग इकडे या, हे जर केलं तर काय येईल, D⁻4 इज इक्वल टू 60⁻4 मायनस 18.577 इंटू 10⁻6 या पद्धतीने करून टाकू. तो याचं कॅल्क्युलेशन किती बघा, तो 60 किती झाला हा 4 मायनस 18.577 इंटू 10⁻6. याचं उत्तर पुन्हा मायनसमध्ये येते. तर याचं उत्तर पुन्हा मायनसमध्ये आपल्याला दिसायला भेटते 56 17.